नमस्कार. दीपज्योतिर्नमोस्तुते. लेखिका माननीय सुशलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 15. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात खूपच फरक पडला होता. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे समाजात असा विचार पसरू लागला होता की आता स्वातंत्र्य मिळाले आहे तेव्हा राष्ट्रकार्य वगैरेची जरुरी नाही. आता आपली सर्व जबाबदारी सरकारवर आहे. आपल्याला कसलीच चिंता करायला नको. अन्न, वस्त्र आणि निवारा याची व्यवस्था सरकार करेलच. पण तसा निश्चिंतपणा समाजाला मिळाला नव्हता. समाजात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले होते. लढाईच्या काळात अनेक मुली नोकरी करू लागल्या होत्या. आपली एकत्र कुटुंब पद्धती ढासळत होती. स्त्री स्वातंत्र्याचे विचार काही वेगळेच रूप घेऊ पाहत होते. नवे विचार, नवी राहणी, कुटुंबविषयक संकुचित कल्पना लोकांच्या मनात येत होत्या. मावशी याचे सूक्ष्म निरीक्षण करीत होत्या. त्यांना जाणवत होतं की स्त्री ही केवळ राष्ट्रीय विचारांची राहून चालणार नाही, तर तिला सुगृहिणी बनणे आवश्यक आहे. सुगृहिणीवरच तर समाज व राष्ट्र ह्याचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून भारतीय परंपरांना तडा न जाता बदलत्या काळानुसार चांगले संस्कार कुटुंबाला देणारी स्त्री निर्माण होणे गरजेचे होते. त्यासाठी काही कार्यक्रम हाती घेतला पाहिजे हा विचार मावशींना स्वस्थ बसू देईना. स्त्रीला काही वेगळा अभ्यासक्रम असावा असे मावशींना 25-30 वर्षांपूर्वीच जाणवले होते व ते आपले विचार त्यांनी विदर्भातील एक विदुषी रमाबाई तांबे यांच्यापुढे मांडले. या बाईंचे पती श्री तांबे काही काळ मध्य प्रदेशचे गव्हर्नर होते व स्वतः बाई अखिल भारतीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या. मावशी एक दिवस मुद्दाम त्यांच्या भेटीला गेल्या व त्यांना म्हणाल्या, तुम्ही महिला परिषदेचे इतके काम करता तेव्हा तुम्हाला असे नाही का वाटत की शाळांमधून मुलींना जे शारीरिक शिक्षण दिलं जातं ते मुलांपेक्षा वेगळं असावं? केवळ शारीरिक शिक्षणच नव्हे तर जसा पुरुष उत्तम जबाबदार नागरिक व्हावा असे वाटते तसे स्त्रीही सुदृढ आरोग्यसंपन्न व उत्तम गृहिणी व्हावी अशा प्रकारचा अभ्यासक्रम शाळांमधून मुलींसाठी सुरू करावा. कारण उत्तम, निरोगी, संस्कारित स्त्री पुरुष निर्माण करण्याचे शाळा हे एक साधन आहे. तेव्हा उत्तम गृहिणी निर्माण करण्याचे शिक्षण देण्याचा अभ्यासक्रम शाळांमधून सुरू करावा अशी मागणी आपली परिषद सरकारकडे करू शकेल का? पण श्रीमती तांबे यांनी मावशींच्या या विचारांना फारसा दुजोरा दिला नाही. मावशींच्या मनातून मात्र हा विषय गेला नव्हता. मध्यंतरी पुण्याला असताना त्यांनी आपले विचार एक विचारवंत तरुण लेखक श्री अमरेंद्र गाडगीळ यांच्यापुढे मांडले व त्यांच्याकडून गृहिणी विद्यालयाची संपूर्ण योजना लिहून घेतली. त्याच्या अनेक प्रती करवून घेऊन स्त्रियांच्या प्रश्नाकडे आस्थापूर्वक बघणाऱ्या विचारवंत स्त्री पुरुषांकडे त्या अभिप्रायार्थ पाठविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न अण्णासाहेब कर्वे, डॉक्टर कृ. श्री म्हस्कर, पुण्याचे शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर ग. श्री खैर, कमलाबाई देशपांडे, अनुसयाबाई काळे, अनाथ महिलाश्रमाच्या ताराबाई बस्तीकर, श्रीमती प्रभावतीबाई जकातदार ही मंडळी होती. परंतु ह्यापैकी कोणाकडूनही मावशींना प्रतिसाद मिळाला नाही. सर्वांचा सूर साधारण एकच होता, तो म्हणजे जग आता खूप पुढे चालले आहे. स्त्री समान हक्कासाठी झगडते आहे. तिला असा वेगळा अभ्यासक्रम मानवणार नाही. तरी मावशी निराश झाल्या नाहीत. त्यांनी वर्ध्याच्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख डॉक्टर रा. व्ही. वार्देकर व डॉक्टर प्रमिला वार्देकर यांना आपली ही योजना सांगितली. त्यांनी मात्र ही कल्पना उचलून धरली. डॉक्टर मावशींना म्हणाले, मावशी, तुम्ही इतरांच्या संमतीची वाट कशाला बघता? तुमच्या संघटनेत चांगल्या सुविद्य विचारी सेविका आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही ह्या अभ्यासक्रमाचे सुट्टीत महिन्याचे वर्ग घ्या ना. डॉक्टर श्री व श्रीमती वार्देकर यांची सूचना मावशींना पटली असली तरी त्या काही एकट्या हे काम करू शकत नव्हत्या. तसेच ही गृहिणी विद्यालयाची योजना लोकांना एकदम पटेल व ते आपल्या मुलींना गृहिणी विद्यालयाच्या वर्गाला पाठवतील असेही नव्हते. त्यासाठी ह्या कल्पनेचा प्रचार प्रसार होणे जरूर होते व म्हणून याविषयी मावशींनी मुंबईच्या कार्यवाहिका बकुळाताई देवकुळे यांच्याजवळ हा विषय काढला. त्या दोघी व इंदुताई देव म्हणजेच श्रीमती अय्यर वगैरे सेविकांनी विचार करून मुंबईला ह्यासाठी स्त्रियांची एक परिषद घ्यावी असे ठरवले.
त्याची सर्व जबाबदारी बकुळाताईंवर मावशींनी टाकली व त्यांनीही ती आनंदाने पत्करली. त्याप्रमाणे 1953च्या मे महिन्याच्या 2, 3, 4 ह्या दिनांकांना अधिवेशन घेण्याचे निश्चित झाले. ह्या परिषदेच्या निमित्ताने समितीचे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने एखादे प्रकाशन सुरू करावे असे मावशींना वाटले. त्याप्रमाणे सेविका या वार्षिकाचेही प्रकाशन करावयाचे ठरले. ह्या परिषदेस राष्ट्रीय दृष्टी असणारे, स्त्री शिक्षणाबद्दल आस्था बाळगणारे तसेच स्त्रीविषयक प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या अनेक विचारवंत स्त्री पुरुषांना आमंत्रित करावे असेही मावशींनी आवर्जून सांगितले. त्यामध्ये श्री अण्णासाहेब कर्वे, कमलाबाई देशपांडे, यमुनाताई हिरलेकर, डॉक्टर म्हस्कर वगैरेंची नावे मावशींनी सुचवली. ह्या मंडळींनी एकत्र येऊन स्त्री शिक्षणाबद्दलची आपली मते मोकळेपणाने मांडावीत हाच मावशींचा त्यांना एकत्र आणण्यामागचा हेतू होता. या बाबतीत बकुळाताई श्री बलवष्ट यांच्यापाशीही बोलल्या होत्या व त्यांनीही गृहिणी विद्यालयाची कल्पना उचलून धरली होती. ते म्हणाले की ही कल्पना भगिनींना मानवणारी व आवश्यकही आहे. परिषदेचे अध्यक्षस्थान श्री अण्णासाहेब कर्वे यांनी स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी मावशी व बकुळताई देवकुळे त्यांच्याकडे गेल्या. मावशींनी त्यांना आपल्या येण्याचे कारण सांगितले. त्यावर आपण येणार नाही असेच प्रथम अण्णासाहेबांनी सांगितले. त्यांच्या मते स्त्रीला योग्य असा जो अभ्यासक्रम त्यांनी सुरू केला होता त्यात ते अयशस्वी झाले होते. ते म्हणाले, स्त्रियांनाच त्यांची गृहीतागमा ही पदवी कमीपणाची वाटू लागली आहे. समाजही अशा पदवीधर स्त्रियांना मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांपेक्षा कमी मानू लागला. त्यामुळे मुद्दाम स्त्रियांसाठी आखलेला अभ्यासक्रम बदलून मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम नाईलाजाने मला घ्यावा लागला. आज महिला विद्यापीठाच्या मोठ्या इमारती तुम्हाला दिसत आहेत, पण ते काही खरे यश नाही. त्यावर मावशी म्हणाल्या, आपला अनुभव कटू असला तरी मार्गदर्शक आहे व म्हणूनच आपण आमच्या परिषदेला येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. त्यावर अण्णासाहेब म्हणाले, आपला आग्रह मला मोडवत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे 50 वर्षापूर्वी आम्ही पुरुष स्त्रियांच्या उद्धाराचा विचार करत होतो. आता तुम्ही स्त्रिया स्वतः आपल्या प्रगतीचा मार्ग शोधून काढत आहात. ही गोष्ट मोठी कौतुकाची आहे, म्हणून मी येतो. ठरल्याप्रमाणे स्त्री जीवन विकास परिषद 1953च्या मेमध्ये झाली. बाहेरगावाहून येणाऱ्या सेविकांसाठी किंग जॉर्ज म्हणजेच सध्याचे राजा शिवाजी हायस्कूल घेतले होते व जवळच असलेल्या मैदानात मोठा मांडव घालून तेथे अधिवेशनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या परिषदेसाठी गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र येथून सुमारे 250 ते 300 सेविका आल्या होत्या व मुंबईतून परिषदेला सुमारे 5000 महिला उपस्थित होत्या. परिषदेत निरनिराळ्या विषयांवर चर्चा झाल्या, परिसंवाद झाले, करमणुकीचे कार्यक्रम झाले. तसेच ह्याच्या जोडीला एक प्रदर्शनही भरवण्यात आले होते. त्याचे मुख्य आकर्षण होते काकू रानडे. त्यांनी बनवलेल्या कापसाचे पुतळे. त्या पुतळ्यांकडे बघून लोक चकित होत होते. त्याचप्रमाणे 16 संस्कारांचे अपूर्व दर्शन बाहुल्यांच्या साहाय्याने गिरगाव शाखेने घडवले होते. त्या प्रदर्शनात विविधता होती. शाळेचे 5 वर्ग प्रदर्शनाने व्यापले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रभावती देवी यांच्या हस्ते झाले. तसेच सेविका वार्षिकाचा प्रकाशन समारंभ श्री बाळशास्त्री हरदास यांच्या हस्ते झाला. ह्या परिषदेत अनेक प्रस्ताव संमत करण्यात आले. त्यातील प्रमुख पुढीलप्रमाणे: 1. गृहिणी विद्यालयाचे वर्ग सुट्टीच्या अवधीत घ्यावेत. 2. आमदार केसकरांनी आकाशवाणीवर सिनेसंगीतावर घातलेल्या बंदीबद्दल त्यांचे अभिनंदन करावे. 3. शाळातून धार्मिक शिक्षण दिले जावे. 4. सक्तीने किंवा फसवून होणाऱ्या धर्मांतराला सरकारने आळा घालावा. ह्या सर्व परिषदेच्या अध्यक्ष मावशी होत्या. ही परिषद मुंबईत खूपच गाजली. त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी त्याला योग्य ती प्रसिद्धी पण दिली व त्यानंतर ठरविल्याप्रमाणे गृहिणी विद्यालयाचे 1 महिन्याचे वर्ग मे महिन्यात सुरू झाले. पहिला वर्ग पुणे येथे झाला. त्या वर्गाला 50 ते 60 जणी होत्या. दुसरा वर्षी वर्ग मुंबईला झाला. त्यालाही 50 ते 60 जणी होत्या. ह्या वर्गाला मावशी 2-3 दिवस तरी आवर्जून उपस्थित राहिल्या व योग्य त्या सूचनाही त्यांनी त्या वर्गातील शिक्षिकांना दिल्या. ह्या वर्गावरच्या शिक्षिका बहुतेक सर्वजणी सुविद्य तर होत्याच, पण त्या समितीच्या सेविकाही होत्या. ह्या सर्व सेविकांनी 1 महिना विनामूल्य शिक्षण दिले.
मावशींच्या शिकवणीची ही पावतीच होती असे म्हणायला हरकत नाही. गृहिणी विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी 15 वर्षे वयाच्या फायनल वा शालांत परीक्षा पास अगर नापासही विद्यार्थिनींना पात्र ठरविण्यात आले. गृहिणी विद्यालयाचा अभ्यासक्रम हिंदीमधून प्रकाशित करण्यात आला. ओळीने 3 वर्षे वर्ग घेतल्यानंतर 1957मध्ये पुण्याला मे महिन्यात पुन्हा स्त्री जीवन विकास परिषदेचे अधिवेशन घेतले. त्यावेळी श्रीमती इंदिराबाई देवधर ह्या परिषदेच्या अध्यक्ष होत्या. या अधिवेशनात मुंबईप्रमाणे एक प्रदर्शनही भरविण्यात आले. या प्रदर्शनाला शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याच वर्षापासून गृहिणी विद्यालयाच्या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे मुंबईला विद्यालय सुरू झाले. गृहिणी विद्या या नावाने काही दिवस एक वार्षिकही गृहिणी विद्यालयाने चालवले. मावशींच्या विचारांना गृहिणी विद्यालयाच्या रूपाने आकार आला. त्यानंतर मुंबईला 1958पासून बकुळाताई देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणी विद्यालयाचा 3 वर्षांचा अभ्यासक्रम नियमित सुरू झाला. त्याला सरकारी मान्यताही मिळाली. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी 1966मध्ये परीक्षेस बसली व उत्तम प्रकारे यशस्वी झाली. समितीच्या दृष्टिकोनातून व मावशींच्या मार्गदर्शनाखाली समितीने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था. या संस्थेच्या रूपाने राष्ट्रसेविका समितीने समाजातील एका अंगास स्पर्श केला. मावशी या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. सुरुवातीला गृहिणी विद्यालय भारतीय स्त्री जीवन विकास परिषद माहीम येथे भरत होती. पण आता या संस्थेचा संसार ठाणे येथील स्वतःच्या वास्तूत गेला आहे. स्त्री जीवन विकास परिषदेत मावशींनी मांडलेल्या प्रदर्शनाची कल्पना मुंबई व पुणे येथे साकार झाली व ही प्रदर्शने सर्वांना आवडली. हा प्रयोग इतरांनीही करावा असे मावशींच्या मनात आले व त्याप्रमाणे 1956मध्ये नागपूरला प्रदर्शन घेण्याचे ठरले. त्यानुसार इंदुताई गोखले, प्रमिलाताई मुंजे, कुसुमताई साठे वगैरेंशी मावशी बोलल्या आणि विषयाची चर्चा झाली. 1857 ते 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्यासाठी झालेले प्रयत्न, त्याप्रमाणे ध्वजाचा इतिहास चित्रित करण्याचे ठरले. श्रीमती कुसुमताईंनी तारा साने यांना विषय काढून दिले. काकू रानडे यांच्यावर प्रदर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली आणि काकू कामाला लागल्या. रात्रंदिवस त्या खपत होत्या. त्यांच्या मदतीला नागपूरमधल्या काही सेविका रोज येत होत्या. कापसाची चित्रे काकूंनी बनवली आणि चांगल्या चित्रकारांकडून निरनिराळे प्रसंग, उदाहरणार्थ 1857चे युद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकरांची समुद्रउडी, न्यायालयात लोकमान्य टिळक वगैरे जलरंगात रंगवून घेतले. क्रांतिकारकांचे फोटो मिळवून ते लावण्यात आले. प्रदर्शनाची मांडणी अत्यंत सुरेख झाली होती. प्रदर्शन भिडे प्राथमिक शाळा बर्डी येथे लावले होते. अशा प्रकारचे प्रदर्शन नागपूरकरांना नवीनच होते. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि ते सुद्धा पूर्णपणाने महिलांनी अंगावर घेऊन केलेले हे पहिलेच प्रदर्शन असल्याने साऱ्यांनाच त्याचे मोठे कुतूहल होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध समाज कार्यकर्त्या श्रीमती गंगूताई पटवर्धन यांनी केले. नागपूरमधील हजारो माणसे हे प्रदर्शन पाहून गेली व त्यांनी ह्या प्रदर्शनाची वाहवा केली. प्रदर्शनातील विविधता व स्वातंत्र्यप्राप्तीचे यथार्थ दर्शन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, भगिनी निवेदिता, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या विषयांवर नागपूरला ठिकठिकाणी प्रदर्शने भरविली. विद्यापीठाने 2 वेळा प्रदर्शनाला आपली जागा दिली. प्रदर्शन हे एक जनसंपर्काचे मोठे साधन आहे हे मावशींनी ओळखले होते. हा प्रयोग यशस्वी होतो हेही त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच त्यांनी त्यानंतरच्या भारतीय बैठकीत हा प्रदर्शनाचा विषय मांडला व प्रत्येक गावाला विषय वाटून देऊन प्रदर्शने घेण्यास सांगितले. ह्या प्रदर्शनामागे राष्ट्रसेविका समिती लोकांपर्यंत पोहोचविणे हा तर त्यांचा हेतू होताच, पण त्याचबरोबर समाजाला काहीतरी बोधप्रद देण्याचाही त्यांचा दृष्टिकोन होता. नागपूरला प्रदर्शनात मिळालेल्या पैशाचा काही भाग त्यांनी नागपूरमधील सेवाभावी संस्थांना दिला. त्यामुळे इतर संस्थांशीही आपला चांगला संबंध साधला गेला. एखादी व्यक्ती असो अथवा संस्था, सर्वांशी स्नेहभाव कसा टिकवावा ही गोष्ट मावशींकडून शिकण्यासारखी आहे. याबाबत त्या सेविकांना सांगत असत की अगं, प्रत्यक्ष जरी आपण सर्वांना भेटू शकत नाही तरी पत्रांनी आपला संबंध ठेवला पाहिजे. माणसांना सुखदुःखाच्या वेळी आवर्जून पत्र लिहावीत. माणसांच्या जवळ जाण्याचा तो एक खात्रीचा मार्ग आहे.
लोकांना सांगितल्याप्रमाणे मावशी पत्रांच्या बाबतीत अत्यंत तत्पर असत. त्यांनी स्वहस्ते शेकडो पत्रे लिहिली आहेत. त्यांचा पत्रव्यवहार प्रचंड होता. अशा प्रकारे लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचे अनेक मार्ग मावशींनी शोधून काढले. हा समाज सुसंस्कारित व्हावा, या देशाचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, हा त्यांना ध्यासच लागला होता. म्हणून त्या अनुषंगाने मावशी सेविकांना कार्यक्रम देत असत. कोणत्या तरी कारणाने समाजाला प्रथम एकत्र केले पाहिजे. नुसते एकत्र करूनही फायदा नाही, तर आपण जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहोत त्यासाठी जनतेने आपल्याला साथ द्यावी असे वाटत असेल तर जनतेच्या मनात आपल्याबद्दल, आपल्या संघटनेबद्दल विश्वास निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ओळखले होते. भाग 15 समाप्त. क्रमशः. मंडळी, तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कॉमेंटही कराल. धन्यवाद.